कालच संध्याकाळी जाऊन डीमार्टची खरेदी झाली आणि मग दुसऱ्या दिवशीचा नेहमीचा आपला कार्यक्रम आणलेला किराणा व्यवस्थित डब्यामध्ये सेट करणं आणि यामध्ये बराच वेळ जातो. माझा आजचा बराच वेळ यामध्ये गेलेला होता. आणि मग आज जेवणामध्ये काय बनवायचं, मग झटपट होणारा आपला आळस आल्यावर सगळ्या गृहिणीचा आवडतीचा पदार्थ म्हणजे खिचडी भात. माझ्याकडे अजून थोडा वेळ होता म्हणून अजून छान म्हणून मग पुलाव भात बनवला. आमच्या घरात खिचडी भात, पुलाव भात, बिर्याणी भात हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार. भाताचे हे प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतात. मग मस्तपैकी पुलाव भात बनण्याचं ठरवलं. बिर्याणी राईस इथे मी स्वच्छ धुवून ठेवला. सगळ्या भाज्या दहीमध्ये मॅरिनेट करायला ठेवल्या. अद्रक लसूण पेस्ट बनवली. मग मस्तपैकी तेलामध्ये गरम मसाले, जे खडे मसाले आहेत ते टाकून, भरपूर कांदा घालून, टॉमॅटो घालून आणि मिरची घालून तेलावर चांगला परतून घेतला. थोडासा लालसर झाल्यावर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि अद्रक लसूणच्या पेस्टमुळे काय टेस्ट येते. आणि मग घरातले जेवढे मसाले होते, बिर्याणी मसाला, घरातला मसाला, हळद, मीठ सगळं घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये ज्या मॅरिनेट केलेल्या आपल्या भाज्या आहेत त्या भाज्या घालून घेतल्या. पुलाव भात बनवताना मला भरपूर भाज्या घालाव्या लागतात, तेवढ्याच भाज्या आपल्या पोटात जातात. आणि मस्तपैकी भात राहील इतकं पाणी घालून त्यावरती तूप घालून आणि कोथिंबीर आणि पुदिना घालून मस्त कुकरला एक शिट्टी काढली आणि एक शिट्टीमध्येच आपला मस्त असा सुटसुटीत छान असा पुलाव भात रेडी आहे. जेवण केलं आणि संध्याकाळी बघितलं तर मोठ्या व्हिडिओच्या शूटसाठी अशी छान अशी तयार झाली. बऱ्याच दिवसांनी साडी घातलेली, खणाची साडी ही, आणि खणाची साडी आणि त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली आणि अशी रेडी झाली. आणि मग संध्याकाळी पुन्हा भूक लागली. भूक तर मला काय नेहमीच लागलेली. मग काय बनवायचं संध्याकाळच्या नाश्त्याला, चटपटीत बनवावं म्हणून मस्तपैकी इथे चटपटीत शेवपुरी बनवायला घेतली. शेवपुरीची सगळी सामुग्री रेडी केली आणि मस्त अशी शेवपुरी बनवून त्यावर ताव मारला आणि असा गेला छोटासा हा आजचा दिवस. आणि चला मग शेवपुरी खायला या मंडळी.